Not now, ma'am. नॉट नाऊ. नथिंग न्यू. मॅम आमच्या वर्गात मॉनिटरची निवड झाली आज. मग तू आहेस का मॉनिटर? नो मॅम, माझी फ्रेंड आहे. मग काय, मग आपल्याला बरं आहे, आपले मित्रच असतील तर काय, न चिंता, अच्छी बात आहे. व्हेरी गुड. अजून? मॅम आमच्या स्कूलमध्ये आजपासून ना 10 मिनिटाचं मेडिटेशन घेत आहे. आजपासून स्टार्ट केलं. अच्छा, पण त्याचा काय उपयोग होईल असं वाटतं का? असं वाटतं ना, मेडिटेशनमुळे जरा मन शांत होईल वगैरे असं वाटतं ना. गुड. चांगली गोष्ट आहे. मला फार आनंद वाटला हे सगळं ऐकून की तुमच्या शाळांमध्ये काही काही नव्या नव्या गोष्टी होत आहेत. आणि व्हेरी गुड, चांगलं. आता आपण एक व्हिडिओ बघूया. त्या व्हिडिओमध्ये आपला जो सगळा कंटेंट आहे ना, त्या सगळ्याचं रिव्हिजन आहे. ते रिव्हिजन करू आणि पहिला लेसन आपण पुन्हा करू. मला असं वाटतं मागच्या वेळेला जो धडा होता आपला, तो आपला बऱ्यापैकी संपलाय, हो की नाही? बरोबर की नाही? रिवाइज करू. येस मॅम. तर असं करू, आपण पूर्ण एक व्हिडिओ बघू. त्याच्यामध्ये तो व्हिडिओ मुद्दाम मराठीत बनवलेला आहे मी, की त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपल्या ज्या आहेत त्या क्लिअर होतील, रिवाइज होतील. पण हा मेजरमेंट ऑफ मॅटर्स आहे, तर त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये आपण सगळ्या गोष्टी रिवाइज करूया आणि मग एक एक गोष्ट आपण पीपीटी मधनं परत बघूया. आणि पुढच्या वेळेला या धड्याचं म्हणजे मेजरमेंट ऑफ मॅटरचं आपण एक्सरसाइज पण सॉल्व्ह करू. सो मागच्या वर्षी आपल्याला एवढा वेळ नव्हता की आपण या सगळ्या गोष्टी करू, पण यावेळेला आपण काय करूया, यावेळेला आपण त्याचं पद्धतशीर म्हणजे अभ्यास करून, रिवाइज करून, सगळं जे काही त्याचं आपल्याला अभ्यास पूर्ण करायचा होता ते सगळं आपण करूया. ठीक आहे, चालेल. मग आता मी तुम्हाला दाखवते त्याची पीपीटी नाही, व्हिडिओ. ठीक आहे, आणि मग आपण जाऊ त्याच्या माइंड मॅप कडे आणि मग आपण जाऊ त्याच्या पीपीटी कडे. असं उलट जाऊ आपण आज. ठीक आहे, तर मी आता लावते त्याचा व्हिडिओ. जस्ट वन सेकंड, एक मिनिट. मी जरा हे सगळं पद्धतशीर आणून ठेवते एका ठिकाणी, जेणेकरून आपल्याला वेळ लागणार नाही, आपला वेळ जाणार नाही आणि जे आपलं काम आहे ते छान होईल. वन सेक. हा, व्हिडिओ लावताना मी माझा कॅमेरा बंद करणार आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये काही गडबड होणार नाही, नेटवर्क प्रॉब्लेममुळे गोष्टी अडणार नाहीत. बरं, फॉर द चेंज, तोपर्यंत अभ्यास सुरू करण्याच्या आधी मी काय केलं आठवड्याभरामध्ये मी तुम्हाला सांगितलं नाही. तुम्हाला मी विचारलं, मी तुम्हाला सांगितलं नाही, असं अर्धवट काम मला आवडत नाही. आय शुड बी व्हेरी फेअर विथ एव्हरीथिंग ना. मी तुम्हाला विचारलं तर मी पण सांगितलं पाहिजे मी काय केलं. मागच्या आठवड्यामध्ये इकडे पुण्यामध्ये चांगला पाऊस पडलेला, म्हणजे खरा पाऊस पडला, पावसासारखा पाऊस पडला. तर मग तुम्हाला माहितीये 2-3 दिवस मागच्या आठवड्यामध्ये पाऊस आहे, पुरासारखी परिस्थिती, अशा सगळ्या न्यूज चालल्या होत्या. त्याच्यानंतर तो पाऊस गेला, म्हणजे मागच्या सोमवार नंतर पाऊस पडलाच, म्हणजे उन्हाळाच सुरू झाला. पण त्या पावसामुळे 3-4 दिवस पडलेल्या पावसामुळे जरा जमीन ओली झाली होती. तर मी नर्सरीमध्ये गेले, मुलांच्या नाही फुलांच्या म्हणजे झाडांच्या. आणि त्या नर्सरीमध्ये जाऊन काही रोपं आणली, वेगवेगळ्या फळझाडांची रोपं आणली. आणि मागच्या गुरुवारी सगळ्या गार्डन मध्ये खड्डे बिड्डे आधी करून ठेवले होते, तर त्याच्यामध्ये आम्ही ते प्लांटेशन केले. आणि काल मी एक नवा प्रयोग केला, म्हणजे मी आयुष्यात पहिल्यांदा तो केला. आमच्याकडे समोर गोठा आहे ना, तर तिकडे गायी वगैरे असतात, तर त्या झाडांना काहीतरी खत घालायचं होतं. मागच्या वर्षी आम्ही लावलेल्या झाडांना आम्ही काही खत नाही घातलं होतं, कारण त्याच्या आधीच जंगल झालं होतं तिथे. पाऊस मागच्या वर्षी खूप जबरदस्त पाऊस पडला होता नंतर, तर त्या गार्डन मध्ये सगळं गवत झालं होतं. त्याला काय आणखी आपण वरनं खत घालणार आहे, गवतात आधी उतरायला जागा नव्हती आम्हाला. पण यावर्षी त्याच्या उन्हाळ्यामध्ये आम्ही जरा डोकं चालवून विचार करून काय प्रॉब्लेम होत आहेत, काय सोल्युशन काढायचे, असा विचार करून जरा आधी स्टेप्स घेतल्या होत्या. आणि पावसाळा लांबला, त्याच्यामुळे थोडा जास्त वेळ मिळाला होता. तर यावेळेला एवढं काही जास्त गवत नाहीये. आणि खड्ड्यांमध्ये ते झाडं लावल्यानंतर मग आता त्यांना खत म्हणजे आत्ताच टाकलेलं बरं आहे, पाऊस पडेल तेव्हा पडेल. ते खड्डे आता मला पूर्ण बुजवायचे. असे जरा 4-5 एक्सपर्ट लोकांशी बोलून ज्यांना याचा अनुभव आहे असं करून मी काल, तुम्हाला माहितीये, मी काल आयुष्यात पहिल्यांदा ते शेणाचं सोल्युशन बनवलं, असं हातबीत घालून. आणि मग त्यात बादल्या घेऊन सगळ्या झाडांकडे जाऊन असं ते एका कंटेनर मधनं, एका अशा बाउल मधनं सगळ्या झाडांना घातलं. वरनं पाणी घातलं. पाणी मी रोज घालते, बऱ्यापैकी रोज घालते, शिस्तीत. एक वेळ ठरवून घालायला पाहिजे असं मला वाटतं, पण ती वेळ वर खाली होते. पण ऑलमोस्ट 70-80% तरी मी हे काम रेग्युलरली करते.
तर ते काल पाणी बिणी घातलं आणि अजून मी आज गेले नाहीये गार्डन मध्ये, माझी हिंमत नाही झाली, मला भीती वाटते. तुमच्यापैकी किती लोकांनी हा अनुभव घेतलाय किंवा हा असा प्रयोग केलाय, जरा मला सांगा बरं, असं केल्याने काय होतं, मी बरोबर केलं का ते मला जरा सांगा. का नाही केलं तर तुम्हाला माहितीच नाही? सर मॅम आम्हाला माहितीच नाहीये. तुम्हाला पण शेतीतलं किंवा झाडं, फळं, फुलं वगैरे यातलं काहीच माहिती नाहीये? टीचर No, ma'am. मला टीचर मला माहित आहे, पण तुम्ही जे केलंय अगदी चांगलं केलंय आणि थँक्यू. मलाही खूप आनंद वाटतो. थँक्यू. म्हणजे मी काम केलं तर तुला आनंद झाला? मला पण हे ऐकून आनंद झाला की तुम्हाला माहितीये का, हे असं कष्टाचं काम करणं रोज रोज, मी जात नाही ना तिकडे, मी रोज दिवसभर शाळांमध्ये असते, कुठे कुठे असते, दुसऱ्याच गोष्टी करत असते, तर त्यामुळे मला रोजचं काम नाही येते माझं. तर 2-4 दिवस मागच्या आठवड्यापासून तेच केल्यामुळे ना हातापायला माझे फोड आले. पण मला मला ह्या गोष्टीचा पूर्ण आदर आहे आणि मला खूप रिस्पेक्टफुली कौतुक वाटतं त्या सगळ्या शेतकऱ्यांचं जे रात्रंदिवस कष्ट करतात. सो त्यांच्यापेक्षा खूप सोपं काम मी केलं, पण तरी जे केलं ते माझ्यासाठी खूप हेवी होतं. 2 दिवस माझं अंग दुखत होतं, कारण ते खड्डे खणणं, सगळे खड्डे नव्हते, मग आम्ही खड्डे खणले, मग त्याच्यामध्ये भरपूर वेळ ते खड्डे बुजवले. अरे बापरे, काय दॅट वॉज अ व्हेरी ह्यूज डे. म्हणजे पूर्ण दिवस आमचा त्या कामात, पूर्ण अख्खा गुरुवार मी तेच करत होते. सो असं नवं काहीतरी मी करून पाहिलं या 8 दिवसांमध्ये. आता आय एम वेटिंग फॉर द गुड रेन. चांगला पाऊस पडला पाहिजे. हे काय पाईपाचं पाणी काही उपयोगाचं नाही, हो की नाही? पावसाचं थोडं तरी पाणी पडलं तरी चांगलं असतं, हो की नाही? प्रवीण बरोबर सांगते ना मी? हो, येस मॅम. अगदी आणि भारी. आता आणि या टायमाला खूप पाणी पडला होता. मग आता पुढे काय करायला पाहिजे ते पण मला सांगा, मग मी पीपीटी शेअर करते. पुढे आता अं, त्यांना काही खत वगैरे टाकावं लागेल आणि थोडं मोठं झाल्यावर त्यांना खत पाणी टाकावं लागेल. मग आता जे शेणखत घातलं तेवढं बस झालं ना? हो. तसे छोटे छोटे आहेत, कलम आहेत, कलम. अच्छा. येस मॅम. हम्म. त्याच्या पुरतं बरोबर, म्हणजे थोडं मोठं होण्यासाठी तेवढं भरपूर आहे. भरपूर आहे. मग आता डायरेक्ट पुढच्या वर्षी शेणखत घालायचं का? म्हणजे वर्षात किती वेळा द्यायचं असतं खत ते पण मला माहिती नाहीये. मी आपलं ट्रायल अँड एरर वर करते हे सगळं. नाही मॅम, म्हणजे मोठं झालं 1-2 ना वेळा तर द्यायचं मॅम. चालतं. मॅम आणि म्हणजे वर्षातनं 2दा घालायला पाहिजे, असं आपण ठरवून घ्यायला पाहिजे, वर्षातनं 2दा खत घालायचं. मॅम 6 तसं नाही, महिन्यातून तुमच्यावर एकदा. आहे किती घालायचे, तुमच्यावर आहे. म्हणजे तुमच्यावर डिपेंड करते किती घालायचे. हा, पण मग आता मी काल त्याचं जास्त solution- शेणखत टाकलं तर झाडं जळू पण शकतात. हा, मला काल त्या ज्यांच्याकडे गोट्या त्यांनी मला ते सांगितलं, आता खूप गरमी आहे तर खूप जास्त खत घातलं तर ते जळून जातील, ते अजून छोटी छोटी आहेत. मग म्हटलं मग डायरेक्ट नाही टाकायचं, आपण पाण्यात जे घालून छोटे 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 बनवून आहे ना टाकूया. तोपर्यंत, जेवढं छोटे छोटे आहे तोपर्यंत वर्षातून 2दा घातले तर चालेल. मोठे झाले का देऊ 15 दिवसातून, महिन्यातून घातलं तरी चालतं. हो, एवढं खत लागतं मग त्यांना? ते मोठे झाले की त्यांना वाटतं भूक पण जास्त लागते, मग त्यांना जास्त न्यूट्रिएंट्सची गरज असेल, हो ना? असंच असेल जसं हो. आपलं तसं त्यांचं. करेक्ट. आपण कसं छोटं असल्यावर थोडं खातो, तर वाढल्यावर आपली भूक वाढते तशी त्यांची भूक वाढते. करेक्ट. आणि आपण लहान असताना दिवसभर खात राहतो, तसं तसं ते पण लहान असतील तर दिवसभर त्यांची मुळं सगळीकडे पसरवत असतील. जरा स्टेबल झाले की मग ते त्यांच्या शिस्तीत राहत असतील, जसे आपण होतो. करेक्ट. मॅम ते मोठे झाले का त्यांना पाण्याची गरज नसतेच. पाण्याची गरज नसते, ते स्वतःच खेचून घेतात नाही पाणी. हो टीचर मॅम, त्यांच्या ते पाणी स्वतः स्टोर करून ठेवतात. सोडतात. आता मी काय नवीन प्रयोग करणार आहे माहिती, तो असा काळा पाईप असतो ना, तो काळा पाईप, त्या ह्याचा इरिगेशनचा पाईप, तो आता अरे यार काय म्हणते, एवढा लांब पर्यंत मी काल गेले, पाईप इकडे खेच, तिकडे खेच, तिकडे खेच, तिकडे खेच, तो पाईपच फिरवता फिरवता मला 10 मिनिटं लागली तिकडे. म्हटलं दिस इज नॉट द प्रॅक्टिकल वे ऑफ डुईंग इट. आपण आपली एनर्जी, वेळ आणि पाणी सुद्धा अशा गडबडीमध्ये पाणी पण थोडं वेस्ट होतच की नाही. म्हटलं ऐसा नाही करणे का, इसको चेंज करना पडेल. आता सिस्टीम बदलावी लागेल. मी एक नळ करून घेतलाय बाहेर, आता त्या नळाला एक पाईपलाईन करून घेईन आणि मग ते इरिगेशनचे असे काळे पाईप पसरवून टाकेन. म्हणजे मी तुमचं लेक्चर घेताना पण झाडांना पाणी मिळेल ना ऑन द सेम टाइम. मला तिथे असावं लागतं, जोपर्यंत ते पाईप मी फिरवत नाही तोपर्यंत ते प्रत्येक झाडाला मिळत नाही. मग असं काम करून उपयोग नाही. वेन वी हॅव द टेक्नॉलॉजी ऑर दी बेटर ऑप्शन्स, ते आपण अडॉप्ट केले पाहिजे असं मला वाटतं. आता मी ते करणार आहे. आणि असं म्हणतात पावसाळ्यामध्ये ते करायचं नाही, पण पावसाळ्यामध्ये उन्हाळा सुरू झालाय, मग आता करायला पाहिजे की नाही? आपली झाडं जळून जातील असं करत बसलो तर आपण. आत्ताच करायला पाहिजे असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतं? कधी हा पाऊस येईल, किती येईल, त्याचा काही भरोसा नाहीये. येस मॅम. बरोबर आहे येस मॅम. हम्म. आता मी शोधून काढेन ते कुठे मिळतात आणि त्याला कसं लावायचं आणि काय करायचं. आता हे सगळं मी शोधून काढेन इकडे.
म्हणजे पुढच्या 8-15 दिवसामध्ये मी दुसरा टास्क करून ठेवेन. मॅम तोपर्यंत तुम्ही कुठे राहता? मी पुण्यात राहते. पुण्यामध्ये एक गाव आहे छोटूसं, त्या गावामध्ये राहतो आम्ही. तर इथे शेती आहे आजूबाजूला, लोकांचे मळे आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याकडे अगं मोठे मळे आहेत त्यांचे. त्यांना काही टेन्शन नाहीये. त्यांना ह्या ऑलरेडी गोष्टी त्यांच्या लहानपणापासून त्यांच्याकडे सुरू आहेत. त्याच्यामुळे दे नो एव्हरीथिंग अबाउट इट. त्याने प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये गाई म्हशी पाळल्यात. त्यांच्या घरात छोट्या मुलांना दूध मॅम मिळावं. त्यांना विचारून बघायचे पाईप कुठे मिळता. हा, आता तो लास्ट ऑप्शन आहे. काल आम्ही त्यांच्याचकडनं शेण आणलं ना, आता आपल्याकडे कुठे शेण असणार. त्यांच्याकडनं शेण आणलं, पण आधी मला वाटतं आधी आपण शोधावं, मग त्यांना विचारावं. ते तर ते करतातच. आपलं शोधलं मॅडम, की जरा तिथे 4 नवीन PVC आपल्याला सापडतं. तिथे PVC पाईप भेटेल, तिथे मिळेल तुम्हाला ते. कृषी उत्पन्न बाजार समिती आहे ना आमच्याकडे, वरती आहे कुठेतरी घाटावरती आहे, तिकडे जाऊन घेऊन यायला लागेल मला. तिथे पाईप हो, तिथे मिळतात भेटेल मॅम ते. डायरेक्ट. हो मॅम मॅम, तुम्ही तिथे ट्रेकमध्ये. पण टाकू तिकडे शकता. सगळं होलसेल रेट मध्ये मिळतं का कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये? हो मॅम. ओके. मग तिकडे मला खुरपं बिरपं पण 4-5 घेऊन यायचं. माझं सगळं सामान लोक कोणी कोणी येऊन घेऊन गेलेत. आता मला तो सगळा सेट परत जमवावा लागेल. पण ठीक आहे, ते मला आणायचंच आहे. ठीक आहे, चलो. भरपूर माहिती तुम्ही मला दिली. थँक्यू सो मच फॉर दॅट. मी नवीन नवीन गोष्टी करत असते आणि तुमच्याबरोबर बोलते, कारण की मला असं वाटतं आपला एक ग्रुप आहे ना. तुम्हाला मी विचारते तुम्ही काय करताय, तर मी सांगायला पाहिजे की मी काय केलंय. त्यातनंच तर कळलं तुम्हाला की मी काय काय करते. सो आपली चांगली मैत्री होऊ शकते आणखी. अजून 1 वर्ष आपल्याला एकत्र अभ्यास करायचा आहे. तर आता आपण बघूया आपला व्हिडिओ. त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे आपलं मेजरमेंट ऑफ मॅटर, पण हा व्हिडिओ मराठीत आहे, मुद्दाम मराठीत आहे, कारण की ज्या कन्सेप्टचं एक्सप्लेनेशन आपल्याला हवं ते सगळं आपण मराठीत म्हणतो. मेजरमेंट ऑफ मॅटर याला मराठीमध्ये द्रव्याचे मोजमाप असं म्हणतात. हे आपल्याला माहिती आहे, एवढं मराठी आपण चांगलं बऱ्यापैकी समजतो. कन्सेप्च्युअल क्लॅरिटीसाठी व्हिडिओ मुद्दाम मराठीत दाखवत आहे. तो आधी बघूया, मग आपण माइंड मॅप कडे जाऊ आणि मग आपण जाऊ पीपीटी कडे. ठीक आहे, जस्ट शेअरिंग. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या भन्नाट माहिती सत्रात आपण द्रव्याचे मोजमाप म्हणजेच मेजरमेंट ऑफ मॅटर अतिशय सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. एका साध्या वजन काट्यावर मोजता येणाऱ्या पदार्थांपासून ते या विश्वाच्या अदृश्य अशा लहानात लहान कणांपर्यंतचा हा एक रंजक प्रवास आहे. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आज आपण नेमके काय पाहणार आहोत, तर रासायनिक संयोगाचे नियम, अणूंचा आकार आणि वस्तुमान, वस्तुमान आणि मोल म्हणजे काय, संयोजन आणि रासायनिक सूत्रे कशी लिहायची, यावर आपण थोडक्यात पण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर आपला पहिला टप्पा आहे रासायनिक संयोगाचे नियम. सुरुवात करूया प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसणाऱ्या आणि मोजता येणाऱ्या गोष्टींपासून. इथे आपल्याला दिसतोय आंतवान लवाझिये यांनी मांडलेला द्रव्य अक्षयतेचा नियम. आणि मित्रांनो, एक गंमत सांगू, ऑक्सिजन आणि हायड्रोजनला ही नावे चक्क याच लवाझिये यांनी दिली होती. आहे ना रंजक? लावाझिये यांनी एक महत्वाची गोष्ट सिद्ध केली, ती म्हणजे रासायनिक अभिक्रियेत द्रव्याचे नवीन निर्माण होत नाही किंवा ते नष्टही होत नाही. थोडक्यात अभिक्रिया होण्यापूर्वीचे आणि नंतरचे वजन अगदी सारखेच भरते. याच नियमाला J.L. प्राउस्ट यांनी स्थिर प्रमाणाचा नियम जोडला. त्यांनी प्रयोगातून दाखवून दिलं की संयुगात मूलद्रव्ये नेहमी एका निश्चित वजनाच्या प्रमाणातच एकत्र येतात. जसं की पाण्यात हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे वजनी प्रमाण नेहमी 1:60 असेच असते. मग ते पाणी तुमच्या गावातल्या विहिरीचे असो वा आकाशातून पडणाऱ्या पावसाचे. आता वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे, अणूंचा आकार आणि वस्तुमान. हे मोठे नियम समजल्यानंतर आता थेट अणूंच्या सूक्ष्म जगात डोकावूया. अणू इतका लहान असतो की तो साध्या डोळ्यांनी दिसणं केवळ अशक्य. हायड्रोजनचा अणू तर 10⁻⁻10 मीटर एवढा सूक्ष्म असतो. पण आधुनिक विज्ञानाची कमाल बघा, फील्ड आयन मायक्रोस्कोप सारख्या प्रगत उपकरणांच्या मदतीने शास्त्रज्ञांना या लपलेल्या कणांची प्रतिमा चक्क टिपता येते. आता तुम्ही विचार कराल, अणू इतका हलका असतो की साध्या वजन काट्यावर तो कसा मोजायचा? म्हणूनच शास्त्रज्ञांनी सापेक्ष अणुवस्तुमान ही भन्नाट संकल्पना शोधून काढली. सुरुवातीला हायड्रोजनला एकक मानले गेले आणि नंतर कार्बन 12
याला संदर्भासाठी प्रमाण मानले गेले. त्यामुळे आज आपण हायड्रोजन 1, ऑक्सिजन 16 आणि सोडियम 23 असे त्यांचे वस्तुमान अतिशय सहज मोजू शकतो. आता आपला तिसरा टप्पा, रेणू वस्तुमान आणि मोल. एका अदृश्य अणूपासून ते आपल्या प्रयोगशाळेत दिसणाऱ्या रसायनांपर्यंतचा प्रवास जोडण्यासाठी हे अणू मोजण्याची एक अतिशय हुशार पद्धत आपल्याला हवी होती. हा डोके चक्रावून टाकणारा आकडा नीट पहा. हा आहे ॲव्होगाड्रो अंक. हा आकडा एवढा प्रचंड आहे की जर संपूर्ण महाराष्ट्रातले वाळूचे कण मोजायला घेतले ना तरी ते या आकड्यापेक्षा कमीच भरतील. त्याही पदार्थाच्या एका मोल मध्ये नेमके एवढेच रेणू असतात. हे समजायला अगदी सोपं आहे. जसं दैनंदिन जीवनात 1 डझन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर 12 केळी येतात, किंवा 1 ग्रोस म्हटलं की 144 वह्या येतात. अगदी तसंच रसायनशास्त्रामध्ये 1 मोल म्हणजे ॲव्होगाड्रो एवढ्या प्रचंड संख्येने असलेले रेणू होय. सोपं आहे ना. आपला चौथा भाग आहे संयुजा आणि रासायनिक बंध. अणू एकमेकांचे हात धरून पदार्थ नेमका कसा बनवतात हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. तर मग संयुजा म्हणजे व्हॅलेन्सी. मुद्दाम मराठीमध्ये आधी बघा, मग अडलेले शब्द आपण बघू. संयुजा म्हणजे व्हॅलेन्सी. नेमकं काय? संयुजा म्हणजे एखाद्या मूलद्रव्याची दुसऱ्या मूलद्रव्यासोबत एकत्र येण्याची म्हणजे संयोग पावण्याची क्षमता. ही क्षमता पूर्णपणे त्याच्या सर्वात बाहेरच्या कक्षेत असलेल्या इलेक्ट्रॉन्सवर अवलंबून असते. स्थिर होण्यासाठी एखादे मूलद्रव्य किती इलेक्ट्रॉन देणार, घेणार किंवा वाटून घेणार हे त्याची संयोजन ठरवते. जसं सोडियम 1 इलेक्ट्रॉन देतो आणि क्लोरीन तो घेतो आणि त्यातून आपण रोज खातो ते मीठ तयार होतं. पण काही मूलद्रव्य अगदी बहुरूपी असतात बरं का. लोह आणि तांबे यांच्यासारखे काही मूलद्रव्य वेगवेगळ्या रासायनिक परिस्थितीनुसार वेगवेगळी संयोजा दाखवतात. विज्ञानाच्या भाषेत आपण याला परिवर्ती संयोजा असे म्हणतो. आता पाहूया आपला 5वा आणि अत्यंत महत्वाचा भाग, रासायनिक सूत्रे लिहिणे. एकदा का आपल्याला संयुजेची पूर्ण माहिती मिळाली की सूत्रे लिहिणे म्हणजे अगदी डाव्या हाताचा मळ. यासाठी फक्त तिरकस गुणाकाराची ही साधी ट्रिक वापरायची. प्रथम मूलकांची संज्ञा लिहायची, त्याखाली त्यांची संयोजा लिहायची आणि तिरकस गुणाकार करायचा. ही पद्धत वापरून कोणीही कोणतंही मोठं पुस्तक पाठ न करता सोडियम सल्फेट सारख्या गुंतागुंतीच्या संयोगाचे अचूक सूत्र स्वतः तयार करू शकतो. आता शेवटचा भाग, सादरीकरण. आपला हा विज्ञानाचा रंजक प्रवास संपवण्यापूर्वी हे माहिती सत्र कोणी तयार केले आहे ते पाहूया. द्रव्याचे मोजमाप अत्यंत सोप्या भाषेत स्पष्ट करणारे हे माहिती सत्र आपल्यासाठी अभिमानाने सादर केले आहे दीपिका दीक्षित तांबेकर यांनी. जाता जाता फक्त एवढाच विचार करा विद्यार्थी मित्रांनो, जर अणूंना मोजण्याचे हे अचूक नियम निसर्गात नसते तर आज आपल्या आजूबाजूची कोणतीही वस्तू अशी स्थिर राहिली असती का? या अद्भुत प्रश्नावर नक्की विचार करा. विज्ञानातील ही गंमत अशीच शोधत राहा. धन्यवाद. धन्यवाद. खूप चांगल्या पद्धतीने माझं नाव सुद्धा यांनी घेतलेलं आहे. अशा पद्धतीने, अशा रीतीने आपलं जे काही काय बरं म्हणतात रिव्हिजन आपल्या व्हिडिओ मधनं झालं, हो की नाही? तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ? आणि तुम्ही लोकांनी खूप खूप छान मॅम. खूप छान वाटलं मॅम. सगळा धडा आपला एका पूर्ण व्हिडिओ मधनं झाला आणि आपण सगळ्याच्या सगळं त्यात बोललो आणि एकदम इझिली सगळं झालं. फक्त हे सगळं मराठीमध्ये झालं बिकॉज जसं मी तुम्हाला म्हटलं, मला एक्सप्लेनेशन तुम्हाला सोप्या शब्दात द्यायचं होतं. हे तर आपण एवढं तर आपण करू शकतो, कारण की आपल्याला माहिती आहे की ह्या सगळ्या इंग्रजी शब्दांना मराठीमध्ये काय म्हणतात, आपल्या पुस्तकामध्ये पण ते ऑलरेडी असतं. सो ते आपल्यासाठी फार कठीण नाहीये. सो मुद्दाम मी म्हणलं की लेट अस मेक अ व्हिडिओ इन मराठी ओनली. हे इंग्लिशमध्ये पण आलं असतं पण इंग्लिशमध्ये अजूनच कठीण झालं असतं. माझं इंग्लिश तुम्हाला सांगणं आणि या व्हिडिओ मधलं इंग्लिश समजून घेणं याच्यात खूप फरक आहे. सो म्हणून आपल्या लेवलला आपण ते सगळं समजून घेतलं आणि त्यातनं काही अडचणी आल्या, काही प्रश्न आले तर आपण ते नक्की बघू शकतो. चला, आता व्हिडिओ मधल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असं मी अज्युम करते. आता मी तुमच्या समोर त्याचा माइंड मॅप लावते. हा, अख्खाच्या अख्खा लेसन जो आहे आपला तो आपण आता माइंड मॅप मधनं बोला. संयुग म्हणजे काय? संयुग म्हणजे कंपाऊंड.
मूलद्रव्य म्हणजे एलिमेंट, संयुग म्हणजे कंपाऊंड. जेव्हा संयुग बनतं म्हणजे काय, एखादा मॉलिक्युल बनतो एखादा कंपाऊंडचा, तर त्याच्यामध्ये त्याची व्हॅलेन्सी म्हणजे त्याची संयुजा आपण जे बोललो होतो की नाही. आता पीपीटी मध्ये आपण सगळं बघू, मी तुम्हाला माइंड मॅप पण दाखवते. ज्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये बघितल्या ना त्याचा आता माइंड मॅप बघू, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी मला क्लिअरली सांगता येतील आणि आपल्या इंग्लिश भाषेमध्ये सांगता येतील. कारण आता बोलणार मी आहे, नॉट अ व्हिडिओ. तर बघा, दिस इज ऑल अबाउट अवर लेसन. ठीक आहे, आपला धडा काय काय सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा ह्याच्यामध्ये आपल्याला दाखवलंय की एकच सेकंड, लेट मी मेक इट. होऊ शकतं काय असं? बरं, चला ओके. मराठी नाही पाहिजे मला, आधीचाच पाहिजे. कुठे गेला तो? एक मिनिट शेअर करते मी तुमच्या समोर पुन्हा. कसं आहे, आपला हा जो धडा आहे द्रव्याचे मोजमाप, ह्याची सुरुवात आपण केली होती ह्या कन्सेप्टने की आपल्या आजूबाजूला ज्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण मोजतो. जरा आठवूया आपण काय काय बोललो. आपल्या आजूबाजूला खूप साऱ्या असतात ज्या आपण मोजतो आणि त्या गोष्टींमध्ये आपल्या आजूबाजूला विजिबल ज्या गोष्टी आहेत, ज्याला आपण म्हणतो किती वजन आहे किंवा किती घट्ट आहे, किती लांब असेल. सो ह्या सगळ्या गोष्टी आपण इझिली मोजतो, कारण की ह्याच्यामध्ये आपल्याला रोजचे जे काही आपले युनिट्स आहेत किंवा आपले मेजरमेंट करण्याचे जे काही एकक आहेत मराठीमध्ये त्याला आपण म्हणतो, ते इझिली वापरता येतात. डिस्टन्स 5 किलोमीटर आहे, वजन 50 किलोग्रॅम आहे, 5 मिलीग्रॅम आहे, हे आपल्या वापरण्यातले युनिट्स आहेत, हे आपल्या वापरण्यातल्या पद्धती आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला काही गडबड टेन्शन घेण्याचं काही कारणच नसतं. पण आपण जर अशा गोष्टींचं मोजमाप करायला गेलो जे आपल्याला दिसतच नाहीये, अँड दॅट इज ऑल अबाउट मॅटर, बिकॉज मॅटर इज मेड अप ऑफ ॲटम्स, अँड ॲटम्स अँड मॉलिक्युल्स आर व्हेरी व्हेरी टायनी. वी कॅनॉट सी देम विथ अवर नेकेड आईज. आपल्या उघड्या डोळ्यांनी आपण ते बघू शकत नाही. मग अशा वस्तूंना बघण्यासाठी, अशा गोष्टींना मोजण्यासाठी आपल्याला किलोग्रॅम, किलोमीटर अशा डेफिनेशन्स किंवा अशा मेजर्सची काहीच गरज नाही, आपल्याला उपयोगात आणतायचं येणार नाही. म्हणजे आपण वी कांट यूज इट. मग अशा वेळेला आपण काय करायचं? अशा वेळेला आपल्याकडे असे युनिट्स पाहिजे जे त्या छोट्या म्हणजे एकदम सूक्ष्म मायन्यूट लेवलला जाऊन, मायक्रो लेवलला जाऊन या गोष्टींना मोजेल आणि आपल्याला सांगेल की ॲटम किती मोठा आहे किंवा त्या ॲटमचं वजन किती आहे. फॉर धिस वी हॅव अवर ओन वेज ऑफ मेजरमेंट ऑफ मॅटर, आणि हेच आपल्याला हा धडा सांगतो. मी तुम्हाला पुन्हा एकदा ही आठवण का करून देतेय? पूर्ण धडा समजतो आपल्याला, पण हे का करतोय आपण तेच कळत नाही. मी तुम्हाला सांगितलं 5 किलो ॲटम द्या. 5 किलो ॲटम म्हणजे आयुष्यपत किती होतील ते? 5 किलो हे आपल्या दैनंदिन वापरातलं मेजर आहे, पण आपल्याला त्यांना मोजताना ॲटम्स मोजतोय ह्याचा विचार करावा लागेल. म्हणूनच आपल्याला ह्याच्या मेजरमेंटसाठी वेगळ्या गोष्टी लागतात. आता त्या कोणत्या कोणत्या आणि त्यात काय काय आपण पाहिले ते बघूया. असं करूया का आपण, आधी आपण त्याची पीपीटी बघूया आणि मग आपण त्याच्या माइंड मॅप कडे जाऊया. व्हॉट्स इट? कसं येईल तुम्ही म्हणाल तसं. आधी माइंड मॅप द एंड, आधी माइंड मॅप नाही तर मग आधी हे काय बरं म्हणतात पीपीटी तर पीपीटी. आधी पीपीटी करूया का? सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये होतील, मग माइंड मॅप मध्ये त्याला शॉर्टकट मध्ये करून घेऊ आपण. ठीक आहे ना? सोपं पडेल आपल्याला, म्हणजे डिटेलमध्ये मलाही बोलता येईल. अरे ये तो मराठी में खुल गया भाई. ओके चला, हे आपण पाहिलं होतं मागच्या वेळेला. आता हे थोडं आणखीन डिटेलमध्ये असेल. ठीक आहे, बघा आपण जो जो मुद्दा बोलणार आहे आणि आपण एकदा केलेला आहे, त्याचा आपण आता एक व्हिडिओ सुद्धा पाहिलेला आहे. आणि आता आपण त्याच्या डिटेल डिस्कशन मध्ये जातोय. आपण आता तर चहा जरी बनवायचा असला, 2 माणसांचा चहा वेगळा, 4 माणसांचा चहा वेगळा, एका माणसाचा चहा वेगळा, आणि तो एका माणसाचा नेहमी फुटतो. जर तुम्हाला सवय असेल 2, 3, 4 लोकांचा मोजमाप करून चहा बनवण्याची, तुम्हाला 1 कप चहा बनवायला सांगितलं तो नेहमी 1 कपाच्या वरच बनेल. जर तुम्हाला 2च कप चहा करायची सवय असेल आणि तुम्हाला 4 लोकांसाठी चहा करायला सांगितला तर ते कट टू कट बरोबर येईल किंवा वर खाली होईल. द रिझन इज इट्स रेसिपी. You have to add all the ingredients depending on the requirement. How much you want to make, what you want to make. या 2 गोष्टी तुम्हाला माहिती असेल, then you can make anything. You can cook anything. And the universe
is the biggest kitchen in which there are so many things happening around you, so many things are cooked around you, and so many things are invented every day. बघा, आपण म्हणतो ना मदर नेचर, नेचर इज अवर मदर. आपली आई कशी रोज नवीन नवीन गोष्टी बनवत असते. आहे तेच घर रोज नवं वाटतं आपल्याला, किंवा आहे तो स्वयंपाक रोज वेगळा वाटतो आपल्याला. सेम इन्ग्रेडियंट्स वी हॅव इन अवर किचन. त्याच वांगे, बटाटे, कांदे, टमाटे, लसूण बिसून, त्याच रेसिपी, बेसिक गोष्टी असतात आपल्याकडे. पण एव्हरी टाइम शी अल्टरनेट्स और शी चेंजेस द अमाउंट और प्रपोर्शन किंवा मसाले, काहीतरी 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 आई वेगळं बनवते आणि त्याच्यामुळे काय होतं, मजा येतात. तीच वांग्याची भाजी कधी रस्सा भाजी असते, कधी भरीत असते, कधी काय असते. शी मेक्स इट डिफरंटली बिकॉज दॅट इज द रेसिपी जे त्या गोष्टीला बदलतं. जसं ऍटम्स तेच आहेत, एलिमेंट्स लिमिटेड आहेत. ओनली वी हॅव 118 नंबर ऑफ एलिमेंट्स इन द युनिवर्स जे आपण शोधलेले आहेत. एवढे एलिमेंट्स हेच बेसिक इन्ग्रेडियंट आहेत. जसे आपल्या घरामध्ये कांदा, टोमॅटो, लसूण आहे ना, त्याच्यापासून यू मेक मल्टिपल रेसिपीज. लाईकवाईज वी हॅव द स्पेसिफिक अमाउंट ऑफ अँड द लिमिटेड नंबर ऑफ एलिमेंट्स नोन टू अस. तेवढे एलिमेंट्स आपल्याला माहिती आहेत अँड वी आर मेकिंग मल्टिपल रेसिपीज आउट ऑफ देम बिकॉज वी आर मेकिंग द मॅटर. ते आपण नाही बनवते, ते ऑलरेडी बनतंय, आपण त्याचा नुसता अभ्यास करतोय. आपण काय बनवणार जे ऑलरेडी अस्तित्वात आहे आणि आपल्यापेक्षा भन्नाट लेवलचं बनवून ठेवलंय, त्याच्यामध्ये आपण तर अजून शिकावं, आपण शोधतोय काय चाललंय. सो आता मेजरमेंट ऑफ मॅटर मध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हेच आहे. द व्हेरी फर्स्ट थिंग इज दॅट, तुम्हाला लक्षात असेल तर द्रव्य अक्षतेचा नियम म्हणजे दॅट एव्हरीथिंग इज मेड अप ऑफ मॅटर अराउंड अस अँड मॅटर you cannot create, you cannot degenerate, right? And you can only change from one form to other of it. साधी गोष्ट बघा, इथे मस्त उदाहरण दिलेलं आहे. गव्हाचं दाणं आहे, त्या गव्हाला तुम्ही तोडलं अशा लेवलला ज्याच्यामध्ये हा गव्हाचा दाणा कसा बनला होता, कोणत्या कोणत्या पार्टिकल्सचा बनलेला होता, म्हणजे विच ॲटम्स आर पार्टिसिपेटिंग टू मेक दॅट वन ग्रेन. त्या सगळ्यांचं तुम्हाला एक रचना मिळेल. यू विल गेट अन आर्किटेक्चर ऑफ द मेकअप ऑफ दॅट पर्टिक्युलर वन ग्रेन. पण त्या ग्रेनच्या मध्ये असलेल्या ॲटम्स आणि मॉलिक्युल्स च्याही तुम्ही जर मध्ये गेलात तर तुम्हाला हे दिसतं की यांना तुम्ही आता फर्दर यू कांट डिवाइड देम. बट अ मॅटर दॅट टू अन ॲटम, इफ यू सी, इट इज मेड अप ऑफ प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स. ते आता आपल्याला माहिती आहे. वी ऑलरेडी हॅव स्टडीड द हिस्ट्री ऑफ ॲटम लास्ट इयर. 8वी मध्ये आपल्याला एक मस्त धडा होता, बरोबर. डाल्टन पासून ते रुदरफोर्डच्या एक्सपेरिमेंट पर्यंत वी ऑलरेडी हॅव लर्न ऑल दॅट इन डिटेल लास्ट इयर. मग दिस इयर व्हॉट वी आर डुईंग नाऊ, वी आर गोइंग वन स्टेप अहेड ऑफ इट. मग आता आपल्याला काय माहितीये, दॅट दिस मॅटर इज मेड अप ऑफ सो मेनी टायनी पार्टिकल्स बट द मॅटर इज कॉन्स्टंट, बरोबर. द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर टेल्स यू द सेम. द अमाउंट ऑफ द प्रोडक्ट्स is equal to the amount of reactants, or the amount of reactants is equal to the amount of products. I'm talking about the weight. I'm talking about the overall weight of the reactants and the products. तुम्ही दोघांचंही वजन बघा, दोघांचा वजनाचा सम करा, ऍडिशन करा. याची जेवढी त्याची तेवढीच असणार आहे. इवन इफ द गॅसेस आर गोइंग आउट ऑफ द प्रोडक्ट, इफ यू ऍड द वेट ऑफ दोज गॅसेस, इट विल बी सेम ॲज दॅट ऑफ द रिएक्टन्ट्स. याचा अर्थ असा आहे, जे तुम्ही टाकता म्हणजे तुम्ही पेरता ते तुम्हाला मिळतं, तुम्हाला उगवतं. म्हणजे थोडक्यात असं, जितकं पाणी घालाल तितकं झाड वाढेल. आपण मगाशी जे बोललो तेच आहे, जितकं खत घालाल की त्याला फळं येतील. हे मलाही नव्याने कळलं. सो याचा अर्थ असा आहे की जे तुम्ही टाकणार रिएक्टंट्स मध्ये ते एका वेगळ्या फॉर्ममध्ये तुम्हाला मिळतं. बिकॉज केमिकल रिएक्शन्स आर द रिएक्शन्स इन विच सम बॉन्ड्स विल बी ब्रोकन, सम न्यू बॉन्ड्स विल बी क्रिएटेड. यू विल बी मेकिंग समथिंग न्यू आउट ऑफ समथिंग दॅट यू ऑलरेडी हॅड विथ यू. मोर दॅट, ज्या नवीन गोष्टी बनलेल्या आहेत त्यांच्या प्रॉपर्टीज विल बी ऍब्सोल्युटली डिफरंट दॅन व्हॉट यू हॅव टेकन ॲज अ रिएक्टंट्स. एक्झाम्पल, यू नो दॅट हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र आल्यावरती जे पाणी बनतं, त्या पाण्याच्या प्रॉपर्टीज ना हायड्रोजनच्या ना ऑक्सिजनच्या. यू रिमेंबर एव्हरीथिंग दॅट आय टोल्ड यू की भांडकुदळ आईबाबांचे जी मुलं असतात ते एकदम शांत असतात, ती वैतागलेलीच असतात. कोणी भांडायला लागलं तर जा बाबा, मी तुला माफ केलं. सो लाईकवाईज इट इज ऍब्सोल्युटली डिफरंट. सो दॅट इज लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर. मॅटर हे कॉन्स्टंट असतं, तुम्ही ते बनवत नाही, तुम्ही त्याला संपवू पण शकत नाही. ते तुम्हाला माहितीये का, ते महाभारतामध्ये भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितलंय आत्मा अमर आहे. तुम्ही आत्मा बनवू शकत नाही,
आणि आत्मा नष्ट करू शकत नाही, आत्मा फक्त शरीर बदलतं. हीच कन्सेप्ट आता मला आठवली, दॅट इज लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर, की रिएक्टंटचं वेट इज इक्वल टू प्रोडक्टचं वेट. ठीक आहे, बघा ना, वजन केलंय इकडे 1.5 किलोचा लाकडाचा एक ओंडका आहे, इकडे 1.5 किलोची त्याची राख आहे. सो इट इज सेम. आणि हा प्रयोग आपल्या पुस्तकातला आहे, लॅब प्रूफ. वी हॅव ऑलरेडी लर्न दॅट लास्ट टाइम. आपल्याला माहिती आहे त्याचं काय केलं होतं ते आणि त्यातनं काय झालं होतं ते. टोटल मास इज सेम. आणि हे ज्यांनी सांगितलं ते होतं अँटोनी लेवॉइझेर. मग मराठीच्या पुस्तकात त्यांचं नाव काहीतरी वेगळंच लिहिलेलं आहे. अँटोनी लेवॉइझेर इज सोपं नाव. अँड ही वॉज द पर्सन, ही इज द फादर ऑफ केमिस्ट्री. आपण ते बघितलंय की त्यांनी हायड्रोजन, ऑक्सिजन ह्या एलिमेंट्सची नावं दिली, त्यांनी हा लॉ दिला आणि त्यांनी ही गोष्ट ऍझ्युम केली की केमिकल रिएक्शन होतात म्हणजे काय होतात. ऍटम्स असतात, पार्टिकल्स असतात, पण केमिकल रिएक्शन होते म्हणजे काय होते. अँड ही स्टडीड फ्यू गॅसेस अँड ही हॅज गिवन मल्टिपल बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. सो वी ऑल आर व्हेरी ग्रेटफुल टू हिम की बाबा तुम्ही एवढं सगळं सुरू केलं म्हणून आम्ही ते पुढे पुढे नेतोय. ओके, सो इट इज लाईक ही फर्स्ट कन्सेप्ट आहे आपल्या या लेसनची. नेक्स्ट इज जेल प्राउस्ट. आता ह्यांनी काय सांगितलं, नेचर्स अनचेंजिंग रेसिपी, द लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन. जर मी तुम्हाला त्या दिवशी खूप लेसन मध्ये डिटेलमध्ये सांगितलं होतं की तुमच्या घरातलं पाणी, माझ्या घरातलं पाणी, म्युनिसिपालिटीचं पाणी, ग्रामपंचायतचं पाणी, पावसाचं पाणी, गटारीचं पाणी, कुठलंही पाणी, सगळ्या पाण्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे H2O. त्या पाण्यामध्ये इम्प्युरिटीज मिक्स होऊ शकतात, त्या पाण्यामध्ये जर्म्स जाऊ शकतात, त्या पाण्यामध्ये गंज उतरू शकतो, त्या पाण्यामध्ये दुसरा कुठला रंग जाऊ शकतो, काही होऊ शकतं. बट if you look at the molecular formula of water, it will be always H2O. And that is constant. That's what is the law. J.L. Proust is saying that this is the nature's rule. It is same आता I tell you. तुम्ही स्प्राईट प्यायला असाल, तुम्ही कोको कोला प्यायला असाल, तुम्ही फ्रुटी प्यायला असाल, तुम्हाला या प्रत्येक कोल्ड ड्रिंकची चव माहिती आहे. मॅम तुमचा आवाज ब्रेक होतो. कधी कोको कोला सारखं लागणार नाही आणि कोको कोला कधी स्प्राईट सारखं लागणार नाही. माझ्या इकडे मेरे को मेरा वीडियो बंद करना पड़ेगा लगता है. ऐसा हो सकता है रे, पाऊस तो पड़ता नहीं लेकिन हवा चल रही है. मॅम नेटवर्क अटक येत. आता माझा आवाज येतोय का? माझा आवाज येतोय का? मॅम ब्रेक होतोय. अजूनही ब्रेक होतोय. वायफाय तर चांगलं स्ट्रॉंग नाही हो, आता आपलं. हो येतोय मॅडम. मॅम मी आता इथून काय करू? ओके ओके चालेल, व्हिडिओ बंदच ठेवू मग आपण आपला अभ्यास करू. सो ह्याचा अर्थ असा आहे की मी तुम्हाला जे सांगत होते की स्प्राईटची चव ही कॉन्स्टंट असते कुठेही घेतलं तरी, फ्रुटीची चव ही कॉन्स्टंट असते कुठेही घेतलं तरी, जोपर्यंत ते खराब होत नाही, एक्सपायर होत नाही. आय एम टॉकिंग अबाउट दॅट टाइम. सो तसंच ते बनवण्याचं एक फॉर्म्युला आहे ना. समजा मी सांगितलं मला माझ्या गावामध्ये कंपनी उघडायची स्प्राईटची. स्प्राईट का, रिसेंटली माझ्या डोक्यामध्ये स्प्राईट चालले म्हणून मी काही स्प्राईटची मार्केटिंग करत नाही तुमच्या समोर, पण तुम्ही सगळ्यांनी आयुष्यात एकदा तरी स्प्राईट प्यायला असेलच म्हणून मी सांगते. प्यायलंय ना ते, आजकाल ते आलेत की आलतू फालतू कॅम्पा कोला बिला, ते काही मी प्यायले नाहीये, मला माहिती नाही ते कसे असतात. बट आय नो द टेस्ट ऑफ स्प्राईट म्हणून मी माझ्या स्वतःच्या ज्ञानातूनच तुम्हाला सांगते. सो ते बनवण्याची समजा मी फॅक्टरी उघडली माझ्या इकडे, तर मला काय करावं लागेल, मला त्यांच्याबरोबर डील करावं लागेल की एवढ्या प्रमाणात पाणी, एवढ्या प्रमाणामध्ये हा फ्लेवर, एवढ्या प्रमाणामध्ये हा सोडा, अशाच रंगाच्या बाटल्या, अशाच रंगाचे स्टिकर, बरोबर, एवढ्याच टेम्परेचरला मला ते ठेवायचे, असा सगळा सेटअप मला इकडे बनवावा लागेल. तेव्हा कुठे त्या कंपनीमध्ये तसंच्या तसं प्रोडक्ट मिळेल, बरोबर की नाही. कॅडबरीज, बिस्किट, त्या ब्रँडचं ते स्पेसिफिक ठरलेलं प्रमाण असतं, त्याच्यातनंच ते बनतं, म्हणून तो ब्रँड आहे ना. तो H2O itself is a brand and that brand is telling you that it is water. पाणी बनवायचं असेल तर तुम्हाला याच प्रमाणामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजनला मिक्स करावं लागेल. ते पाणी कुठले असू दे, करेक्ट आहे. आणि दिस लॉ ऑल्सो टेल्स यू अबाउट द मॅथमॅटिक्स ऑफ दिस, की तुम्ही त्याचं वजन केलं, त्याचं वजनी प्रमाण, यू हॅव टू टेक द रेशो ऑफ देअर मासेस, मास म्हणजे वजन, अँड दॅट इज गोइंग टू बी ऑलवेज कॉन्स्टंट. हे कॉन्स्टंट आहे. हायड्रोजन टू ऑक्सिजनचा रेशो इज 1:8 अँड इट इज गोइंग टू बी सेम ऑलवेज. हे आपण काढलं होतं. कसं काढलं होतं तुम्हाला लक्षात असायला पाहिजे, नसेल तर तुम्ही आपला जुना व्हिडिओ बघा.
पण हा रेशो आपण काढला होता. आपण कार्बन डायऑक्साईडचा रेशो सुद्धा काढला होता, बरोबर. आणि आपण हे पाहिलं होतं की हा रेशो बदलत नाही. देन देर वॉज मेजरिंग द अनसीएबल. म्हणजेच काय, आता तुम्ही ज्या गोष्टींना बघत नाही त्यांना तुम्ही कसं मोजाल बरं. आता एवढा मोठा इथे पंपकिन ठेवलेला आहे, आम्ही याला ना गंगाफळ म्हणतो. तुम्ही काय म्हणता? लाल भोपळा, कद्दू. कद्दू, बरोबर ना. हे गंगाफळ मोठ्याच्या मोठं जे इथे ठेवलंय, 1 किलोचं गंगाफळ आहे. ह्याचं जेवढं वजन तेवढं वजन ते ठेवलेलं आहे. पण तुम्ही हायड्रोजनला कसं मोजाल रे? हायड्रोजन इतका छोटासा आहे, या वजन काट्यावर तो हायड्रोजन ठेवला काय ना ठेवला काय फरकच पडणार नाही. वजन काट्याचंच वजन एवढं जास्त आहे. हा गरीब बिचारा आला काय गेला काय कोणाला कळणार पण नाही. मग एवढ्या छोट्या सबस्टन्सेसची किंवा मॅटरची ज्याची साईजच 10⁻⁹ मायक्रो नॅनो या लेवलची आहे, तर इतक्या छोट्या पार्टिकल्सना हाऊ विल यू मेजर? सगळेच करायचे. हो, नाही, पण यू हॅव टू राईट ऑल ऑफ दॅम. सो नाव ह्याच्यामध्ये काय आहे, ह्याच्यातलं आपल्याला मास मोजायचे आणि त्याची साईज मोजायची. साईज तुम्ही कशी मोजाल? रेडियस पासूनच त्याचं अंतर मोजायचं. आपण वर्तुळाची कशी त्रिज्या मोजतो की नाही, वी ऑलवेज मेजर द रेडियस ऑफ दी सर्कल. जितका मोठा रेडियस तितका मोठा ऍटम, म्हणजेच तेवढी मोठी त्याची साईज. दॅट बिग इज द ऍटम. हे झालं त्याच्या साईज बद्दल. आता मास कसं मोजायचं? इथे वजन काट्यावरती आपण 1 किलो ठेवलाय आणि ह्याला आपण मोजतोय. तसंच जर इकडे तुम्ही असं वजन ठेवलं, एखाद्या ऍटमचं वजन, ज्याच्या प्रपोर्शनने तुम्ही याला मोजलं, तर तुम्हाला सांगता येईल ना किती वजन आहे याचं. तर सुरुवातीला हा प्रयोग केला आपण, तेव्हा आपण हायड्रोजन घेतला होता. हायड्रोजन हा स्वतःच 1 युनिटचा आपण मानतो. पण प्रयोग करत राहायचे, नवीन नवीन गोष्टी घेऊन बघायच्या, वजन करायची आणि बघायचं की काय येतंय. असे प्रताप करून करून वैज्ञानिकांनी हायड्रोजन नंतर नायट्रोजन घेतला, नायट्रोजन नंतर कार्बन घेतला. एवढं सगळं करून कार्बनचं वजन जेव्हा घेतलं, तेव्हा कार्बन 1/12 असं घेऊन मोजायचं. असा सगळा उद्योग केल्यावरती मास काय आहे त्याचा आपण शोधतो. पण ही कधीची गोष्ट आहे जेव्हा असा वजन काटा होता. आता आपण हे सगळं जे वजन आहे हे डाल्टन मध्ये मोजतो. आणि तुम्हाला माहिती आहे ना, आता आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक बॅलन्सेस आहेत, इलेक्ट्रॉनिक वजन काटे. तशा वजन काट्यावरती तुम्ही ठेवलं, तुम्हाला बाजूला बॅलन्स करायची काही गरज नाहीये, त्याच्यामध्ये ऑलरेडी फीड केलेलं आहे, बरोबर. तसंच याच्यामध्ये आता आपण ऍटमचं वजन जेव्हा मोजतो तेव्हा आपण त्याला डाल्टन आठवतंय का? डाल्टन्स थिअरी. त्याने सांगितलं होतं ऍटम इज मेड अप ऑफ स्मॉल पार्टिकल्स. तोच हा डाल्टन आहे. तर त्याच्या नावावरून आपण आता त्याला युनिट देतो. इतकं डाल्टन, तितकं डाल्टन, म्हणजे युनिट. यू असं लिहितात, ठीक आहे. असं आपण याला आता मोजतो आहे. मग आता ह्यांचं आपण नाव कसं ठेवायचं? नावं ठेवायची म्हणजे नावं नाही ठेवायची, कसलं आहे, असलं आहे, तसलं आहे, अशी नावं नाही. कोण आहे, ओळख काय. हा, जसं आपल्या बॅचमध्ये आता लेट मी सी कोण कोण आहे आपल्या बॅचमध्ये. लेट मी टेक युअर नेम्स. तुमचे का तुमच्या आई बाबांचे? तुमचं तुम्हालाच माहिती. एक ऋतुपर्णा आहे, एक प्रवीण आहे, साई आहे, सुजाता, प्रतीक्षा, दीपिका. आपली नावं ही आपली ओळख आहेत की नाही. तसंच ह्या गरीब बिचाऱ्या मूलद्रव्यांना पण नावं ठेवायला पाहिजे ना. आपण नावं ठेवायला पाहिजे, त्यांचं बारसं करायला पाहिजे. त्याच्याशिवाय आपण त्यांना बोलणार कसं? हा डॉट आला, हा झेड गेला, हे झाड आलं, हा असं असं बोलणार आहे का आपण? फुल्ली गोळा आला, हे बघा काहीतरी आलं, हे बघा भूताचं चित्र, असं काही काय सांगणार आहे का आपण त्यांना? आणि प्रत्येक कंट्रीमध्ये किंवा प्रत्येक कम्युनिटीमध्ये लोकांच्या इमॅजिनेशन वेगवेगळ्या आहेत. कोणासाठी माईक ऑन आहे, बंद करा. त्याशी बोलायचं असेल तरच ऑन ठेवत जा. असे काचकुच मध्ये मध्ये आवाज येतात. सो या अशा रंगीबेरंगी चित्रविचित्र नावांनी आपण एखाद्या आयटमला सांगणं हे आत्ताच्या काळामध्ये शक्य नाहीये ना. असे 118 तुम्ही शोधत बसणार का? ठिपके ठुपके काय काय गेलेत ते. हे तेव्हाची गोष्ट आहे. 1808 होऊ शकतो. किती जुनी गोष्ट आहे ही. त्यावेळेला आपण 2-3 जन्माच्या आधीची गोष्ट आहे. 1808 मध्ये आपले कमीत कमी ह्याच्या आधीचे 2 जन्म असतील. आपण आता 3ऱ्या जन्मात असू, हो की नाही. 100 वर्षाचं आयुष्य जरी म्हटलं तरी. तर एवढ्या जुन्या काळातली गोष्ट आहे. तेव्हा काय आपल्याला माहिती होती, कुठे टेक्नॉलॉजी होती, जे काही ज्ञान होतं त्याच्या भरोशावरती लोक आपले संशोधन करत होते. त्यावेळेला जे काही अवेलेबल एलिमेंट्स होते त्यांच्यासाठी हे ठीकठाक आहे, बट नॉट टुडे. मग आपण काय केलं, आपण आपली सिस्टीम, नावं ठेवण्याची सिस्टीम डेव्हलप केली. त्याला आपण म्हणतो IUPAC नॉमेनक्लेचर.
IUPAC ह्याचा अर्थ काय आहे? इंटरनॅशनल युनियन. म्हणजे इंटरनॅशनल युनियन येते. त्याचा अर्थ काय असेल? इंटरनॅशनल चिन्ह म्हणजे आंतरराष्ट्रीय चिन्ह. हो, इंटरनॅशनल युनियनचा अर्थ आहे, युनियन म्हणजे ग्रुप ऑफ पीपल. युनियन म्हणतो ना आपण, कामगार युनियन, अमुकची युनियन, धमुकची युनियन. ते युनियन म्हणजे ग्रुप ऑफ पीपल. मग हे काय करतात? इंटरनॅशनल युनियन वाले लोक हे युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री, PAC चा अर्थ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. म्हणजे तुम्ही जो काही रिसर्च कराल प्युअर केमिस्ट्री मधला किंवा नवीन काहीतरी शोधून काढण्याचा, तर त्याच्यामध्ये त्याला रिकॉग्नाइज करण्याचं काम हे याच्यामध्ये होतं. त्याला नाव ठेवायचं. एखादा शोध लावला केमिस्ट्रीमध्ये, एखादा तुम्हाला कंपाऊंड वाटला असा आहे तसा आहे, हे मी शोधलं, तर तुम्ही जे शोधलं त्याला सगळ्या जगभरामध्ये एकच नाव दिलं जाईल. त्याच्यावरती एकच ठराव प्रस्ताव जो काय असेल तो मान्य केला जाईल. म्हणजे जगात सगळ्यांना समजेल ना काय चाललंय जगात, नाही तर सगळे आपापले घेऊन बसतील. हो की नाही? असं नको. त्याच्यासाठी IUPAC काम करते. मग त्यांनी काही रूल्स बनवले, जसं की पहिला अल्फाबेट हा त्या एलिमेंटची ओळख असतो. पण एकाहून जास्त एलिमेंट्स एकाच अल्फाबेट वरून आले तर मग त्याचं दुसरं अक्षर किंवा काहीतरी महत्वाचं अक्षर त्याच्यात टाकायचं, म्हणजे त्याचं नाव होतं. मग पहिलं अक्षर हे कॅपिटल, दुसरं हे स्मॉल असं पाहिजे. आणि काही काही नावं आहेत ना, ही त्यांची जुनी लॅटिन नावं होती ना, त्याच्यावरून आले. आता कॉपरचं खरं CO असायला पाहिजे होतं, पण त्याचं जुनं नाव आहे क्युप्रम. सोडियमचं खरं नाव SO असायला पाहिजे होतं की नाही, सिम्बॉल, पण त्याचं खरं नाव आहे नॅट्रियम. हे जुनी नाव आहेत त्यांची. मग जुनी ओळख कशाला घालवायची? हो की नाही? आपण हे बघा ना, आजकाल जुन्या नावांची फॅशन आलेली आहे. जुन्या ऋषी मुनींची नावं लोक ठेवतात मुद्दाम. का? ती आपली जुनी ओळख आहे. सो ती नावं मुद्दाम ठेवली आणि त्यांना तशी IUPAC नावं दिली. मग द मॅटर टूल किट, व्हॉट्स द डिफरन्स? ॲटम, मॉलिक्यूल आणि आयन, ह्या 3 गोष्टी महत्वाच्या या धड्यामध्ये आलेल्या आहेत. तुमच्या लक्षात असेल तर मी तुम्हाला सांगितलं होतं, ॲटम असतो तो जो स्वतंत्र असतो, जसा जन्माला आला तसा एकदम रॉ अँड अनकट, तसा आहे तसा. जैसा मेरे को बनाया वैसा ही मैं रहेगा, असा जो म्हणतो तो ॲटम. त्याला कोणाही बरोबर कशीही काहीही ऍडजस्टमेंट करायची गरज नाही. तो जसा जन्माला आला आहे तसाच तो राहतो. तो भांडकुदळ असेल तर तो भांडतो, तो प्रेमळ असेल तो इलेक्ट्रॉन देतो, त्याला स्वतःची शाईन असेल तो चमकतो, त्याला काहीच बदल करायचा नाही, जसा आहे तसा. पण जेव्हा या ऍटमला कळतं की अरे यार, जसं मी बनवलंय देवाने मला तसं मी स्टेबल नाही आयुष्यामध्ये, मला स्टेबिलिटी पाहिजे. तुम्ही जन्माला आलात तेव्हा तुम्ही छान होतात, छोटे, कसे गुबरे, कसे असाल तसे तुमचं तुम्हाला माहिती तुम्ही कसे असतात. जनरली सगळी छोटी मुलं अशी कर्ली केसांची, गुबरी बिबरी अशी छान असतात. काहीही करतात, कोणालाही चावतात, कोणाच्या वस्तू पळवून नेतात, कोणालाही मारतात, कोणाशी प्रेमाने बोलतात, कधी रडतात, कधी हसतात. ते सगळे ॲटम असतात, जसे जन्माला आले तसे. मग नंतर आपण त्यांना बिघडवून टाकतो, म्हणजे त्यांना सुधरवून टाकतो. असं करायचं नाही, शाळेमध्ये असं वागायचं नाही, मोठ्या माणसांची असं बोलायचं नाही, लोकांच्या वस्तू घ्यायच्या नाही. जे आपले सोशल रूल्स आहेत ते आपण त्यांना शिकवतो, कारण त्यांना आपल्याला स्टेबल करायचं असतं. असं विचित्रपूर्व पुढे देण्याच्या लायकीच असते का? तुम्ही मला सांगा बरं, तुम्हाला आलाय का असा अनुभव? सांगा. चला, आता ह्याच्यावर तर मला 2 मिनिटं बोलायचंच आहे. त्याच्याशिवाय आपण पुढे जायचं नाही. नुसतंच काय असं थिअरी सांगा. रिअल लाईफ एक्सपिरियन्स. तुमच्या आयुष्यामध्ये असे भयंकर ॲटम कोण आहेत? जंगली आयटम्स आहेत का? सांगा मला. अशी विचित्र उपद्रवी पोरं तुमच्या घरात असतील, आजूबाजूला असतील, नातेवाईकांची असतील, शाळेमध्ये असतील, असं कोणीच नाही जगात ज्यांनी असे ॲटम्स पाहिलेले नाहीये. सांगा मला. टीचर, आमच्या घराच्या साईडला जे लहान मुलगा राहतो, हा, तो कोणाला पण दगड मारून फेकतो, कोणाचे पण केस ओढतो. किती छोटा आहे तो? तरी तो 3-1 वर्ष असेल टीचर. 3 वर्षाचा आहे तरी पण तो अजून तसाच आहे जसा तो होता जन्माला आल्यावरती, जसं त्याला हो टीचर. समजायला लागलं. हा, ओके. मॅम, बोला. मॅम, मी जेव्हा स्टडी करायला बसते माझ्या रूम मध्ये, तेव्हा माझ्या मागं खिडकी आहे आणि ती ओपन असते. तर माझ्या मागं आहे ना एक लहान मुलगा राहतो, साई नावाचा, आणि तो काय करतो, वरून असं पाणी मारून फेकतो माझ्यावर.
म्हणजे मुद्दाम त्रास द्यायला. हो, त्रास देतो. किती छोटा आहे तो? तो 3-4 वर्षाचा असेल. हा, ही 3 ते 4 वर्षाची कॅटेगरी जगातली सगळ्यात हॉरिबल कॅटेगरी. एखाद्या वेळा तुम्ही एखाद्या राक्षसाची फाईट करून जिंकाल, पण या 3 ते 4 वर्षाच्या मुलांसमोर डोकं जरी फोडलं तरी त्यांना काही फरक पडत. करेक्ट. अजून 2 तर आपल्याकडे आलेत ऍटम. अजून टीचर माझ्या काकाची मुलगी आहे 3 वर्षाची. आता ती उन्हाळ्यामध्ये म्हणजे मी त्यांच्याकडे गेली होती ना, तर मी अभ्यासाला बसली तर प्रत्येक गोष्टीला हे दे ते दे. बरोबर. तुझं सगळं सामान ती घेऊन जाणार, तुझ्या वस्तू माझ्या पळवून काकाचा मुलगा आहे मॅडम तसा. छोटा आहे, त्याला जी वस्तू मागितली ती द्यावच लागती. नाही दिलं तर काय करतात ही मुलं सांगा? नाही लगेच दिलं मारतो नाही तर चावतो. आणि रडायला येस, मारतात, चावतात, रडतात, काहीही करतात, पण त्यांना जे पाहिजे ते करूनच घेतात. आमच्या घरामध्ये पण असं एकच आमच्या घरामध्ये डेंजर बाळ होतं, पण त्याला आम्ही जसं म्हटलं तसं सुधरवून टाकलं म्हणजे बिघडवून टाकलं. पण सांगायचा मुद्दा असा आहे की अशा मुलांना सांभाळणं म्हणजे ऍटम्सना सांभाळण्यासारखं असतं. पण आणि मग क्लास त्यांना करताना ताण पण देतच तेवढे. ताण पण देतात. त्यांच्याकडे क्लास बघून करून त्यांच्याकडे बघून आपल्याला हसू येतं, कसे आहेत रे. पण तसेच असतात ते, आणि तसे चांगले नसतात ते, कारण ते आपल्या डोक्याला ताप करून ठेवतात. दिवसभर अशा पोरांबरोबर राहू शकतो का आपण, सांगा बरं? नाही राहू शकत. सो त्यांना स्टेबल करणं, त्या ऍटम्सना स्टेबल करणं, आणि मग त्यांना म्हणायचं की तुम्ही आता ना जरा सुधरा, नाहीतर आम्ही आमच्या घरामध्ये ही धमकी दिली होती, तू सुधारला नाही तर तुला मी हॉस्टेलला टाकून देईन. असं म्हणायला नाही पाहिजे, असं कोणीच कोणाला नाही म्हणायला पाहिजे. पण काही लोकांना घाबरवण्याकरता ते एकच शस्त्र असतं, ते कशालाच घाबरत नाहीत, ते मारलं तरी घाबरत नाहीत, त्यांना रूम मध्ये बंद केलं तरी ते घाबरत नाहीत, ते असे रिबेलच असतात. सो अशा मुलांना घाबरवण्याकरता अशा काही युक्त्या काढाव्या लागतात, कारण त्या ऍटम्सना आपल्याला करायचे मॉलिक्युल्स. ते कोणाबरोबरच ऍडजस्ट होऊ शकत नाहीत ना. त्यांच्या वयाच्या मुलांबरोबर पण ते मारामाऱ्या करतात. तुम्ही बघितले अशी छोटी मुलं नर्सरीमध्ये गेली कोणालाही चावतात, काहीही करतात, काहीही करतात, काहीही करतात. सो अशी मुलं जर आपल्या समाजामध्ये लोक अशीच राहिली तर विचार करा, तुमच्या आजूबाजूला कशाला, आजूबाजूला काय तुमच्याच घरातली माणसं अशी असतील तर कसं असेल तुमचं घर? जरा इमॅजिन करा आणि मला सांगा. सांगा सांगा सांगा. यू हॅव टू टेल मी. इमॅजिन तुमचे आई बाबा असे वागतायत जसे तुमची ही लहान, तुमच्या घरातली शेजारबाजारची पोरं आहेत. आई बाबा, दादा ताई, आजी काका असे सगळे वागतात. कसं वाटेल तुम्हाला? इमॅजिन करा, मॅम. सांगा. मॅम खूप खूप आरडाओरडा असेल घरात. असंही आई बाबा, आजी आजोबा, काका काकू हे लोक एवढे मोठे, एवढे सिव्हिलाइज्ड आहेत, तरी एवढी भांडणं करतात आयुष्यभर. विचार करा, मी खोटं सांगते तर एवढं सगळं शिकवून समाजामध्ये कसं राहायचं हे सांगून सुद्धा लोक एकमेकांशी भांडतात, मोठी माणसं. तर हे तर ऍटम्स आहेत यार, हे तर अजून पॉलिश पण नाही गेलं त्यांना. आपण तसेच ग्रेन्स आहेत ते, जमिनीतनं उगवलेले अनपॉलिश दाणे. काय उपयोग आहे त्यांचा असं ठेवून त्यांना? मग त्यांना समाजामध्ये, वर्गामध्ये नीट राहा. तो नर्सरीतलं पोरग ज्युनियर केजी मध्ये गेलं की जरा बरं राहतं, हा, कमी चावतं, कमी मारतं, घरी येतं, त्याला समजतं अभ्यास म्हणजे काहीतरी आहे. हा, सिनियर केजीला गेलं की जरा आणखीन शांत होतो, मग नाही चावत कोणाला, मारलं तर मारतं. पहिलीत गेलं तर एकदम सुतासारखं सरळ होतं, दिवसभर शाळेतच पडलेलं असतं, त्याला घरी यायला कोणी आणतही नाही. शाळा संपलीपर्यंत म्हटलं बरं झालं बसले तिकडे दिवसभर शाळेचं, आम्ही मोकळे झालो. खरं सांगा मला, असं होतं की नाही? बरं झालं शाळेत हो मॅम. दिवसभर जाऊन बसले तिकडे, घर जरा शांत आहे. सो सांगायचा मुद्दा, असं करून करून ते ऍटम होतात मॉलिक्यूल. ती मुलं जी लहानपणी लोकांच्या नाकाला चावतात, कानाला चावतात, हाताला चावतात, ती छोटी छोटी मुलं नर्सरीतली पहिलीमध्ये त्यांच्या बाजूला बसलेल्या मुलाला, त्यांच्या बेंचमेटला, वर्गातल्या बाकीच्या मुलं मुलींना सारखं जाता येतं चावत नाही. सुधारलेले असतात ना ते, त्यांना समजतं की असं करायचं नाही, म्हणजे ते स्वतःला बदलतात म्हणूनच त्यांचं बॉन्डिंग होतं. बॉन्डिंग होतं म्हणजे मॉलिक्युल्स बनतात. मॉलिक्युल म्हणजे काय रे? ऍटम्सची मैत्री. ते एकमेकांबरोबर काहीतरी बॉन्ड बनवतात. मैत्री म्हणजे बॉन्डच आहे की नाही? आपण एकमेकांबरोबर एका बेंचवर बसणार, एका वर्गात बसणार, आपण एकमेकांची चांगलं राहायला पाहिजे, असे बॉन्ड असतात जे एकमेकांना धरून ठेवतात. आणि जेव्हा हे बॉन्ड बनतात तेव्हा मॉलिक्युल मधले ऍटम नाही राहत, ते बनतात आयन. ते लहानपणीचे जंगली, आगाऊ,
त्रास देणारे, उपद्रवी असे न राहता सुधारलेले, सिव्हिलाइज्ड, शांत मनाचे आणि गुणी असे थोडे थोडे मोठे अशी ती मुलं म्हणतात. ऍटमचे ऍटम नाही राहत, ऍटमचे होतात आयन्स. आतापर्यंत आपली गोष्ट आली आहे आयनवरती. आपण थांबूया इकडे. पुढच्या वेळेला आपण गोष्टीत जाऊ पुढे आणि हा धडा पूर्ण रिवाइज करू आणि मग त्याची एक्सरसाइज करू आणि आपला अभ्यास पुढच्या वेळेला संपवून टाकूया लेसन. बाय मॅम. बाय बाय. बाय बाय मॅम. मॅम. मॅम बाय. बाय मॅम. आजचं लेक्चर तुम्हाला वेगळं वाटलं का? नाही मॅम, खूप मस्त होतं आजचं लेक्चर. म्हणजे वेगळं नाही वाटलं? खूप छान होते. ऑलराईट, पण चलो छान बाय. होतं मॅम. बाय बाय मॅम, टेक केअर. बाय मॅम. थँक्यू. Bye, ma'am. बाय. बाय मॅडम. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग मॅम.